स्वामींची नवीन मूर्ती घरामध्ये आणली असेल तर प्राणप्रतिष्ठा कशी करायची, सेवा कोणत्या करायच्या, मंत्र कोणते म्हणायचे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त तुमच्या घरामध्ये काही नवीन करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामींचा अभिषेक करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर आपल्याला सगळ्यात आधी फुलं लागणार आहेत, तुळशीचे पानं लागणार आहेत, आपल्याला आपल्या घरामध्ये जे चंदन असेल, अष्टगंध असेल ते घ्यायचं आहे। नंतर आपल्याला स्वामींसमोर कोणता तरी नैवेद्य ठेवायचा असतो म्हणून काही घरामध्ये फ्रुट्स असतील, फ्रुट्स घेऊ शकता किंवा तुम्ही काजू बदाम ड्राय फ्रुट्स घेतला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे, धूप लागणार आहे, त्याचबरोबर कापूर लागणार आहे। स्वामींची मूर्तीवर अभिषेक घातल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसण्यासाठी आपल्याला एक वस्त्र लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला पंचामृत लागणार आहे। पंचामृतामध्ये कोणकोणत्या गोष्टी लागतात तर लक्षात घ्या, दूध लागतं, दही लागतं, साखर लागते, मध लागतं आणि तूप लागतं। ह्या पाच वस्तू मिक्स करून पंचामृत बनवायचं आहे। तुमच्याकडे ह्या 5 वस्तू नसतील तर तुम्ही नुसतं दूध घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नुसता मध असेल तर मधाचा वापर करून तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकता। जर या 5 वस्तू असतील तर पंचामृत तयार करायचं आणि स्वामींचा अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की पाणी सुद्धा लागणार आहे। पाणी सुद्धा आपल्याला एका साईडला भरून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कोणतीही पूजा करत असताना दिवा प्रज्वलित असलाच पाहिजे, यामुळे या ठिकाणी मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। त्याचबरोबर स्वामींची मूर्ती एका तामणामध्ये ठेवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने स्वामींची मूर्ती एका तामणामध्ये घेतलेली आहे आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जी मूर्ती घेतली आहे त्याच्या खाली अक्षदा आणि थोडेसे फुलं सुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। तर आधी तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे। नंतर जे पंचामृत आहे ते थोडं थोडं टाकायचं की आपल्याला सगळ्याच पंचामृत मूर्तीवर आपल्याला अर्पण करायचं नाही। थोडं थोडंसं पंचामृत आपल्याला मूर्तीवर सोडायचं आहे। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। तर पंचामृत झालं की तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे। तुम्ही दुधाचा वापर जर करत असाल तर आधी पाणी, नंतर दूध आणि नंतर आणखी पाणी, अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। आणि मंत्र म्हणत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, लक्षात घ्या। आणि कोणतीही सेवा करत असताना किंवा आपण पहिल्यांदा मूर्ती घेतली तर आपल्याला पुरुष सूक्त सुद्धा म्हणत अभिषेक घालायचा आहे। तर मी तुम्हाला एक वेळा पुरुष सूक्त म्हणून म्हणजे तुम्हाला मी स्टार्टिंग करून दाखवणार आहे, पूर्ण पुरुष सूक्त म्हणणार नाही, कारण की पूर्ण पुरुष सूक्त आणि श्री सूक्त जर म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल। मी फक्त पुरुष सूक्त सुरू झाल्यानंतर म्हणजे फक्त स्टार्टिंग दाखवणार आहे आणि नंतर फलश्रुती सुद्धा आपल्याला म्हणायची आहे। हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण की अभिषेक घालत असताना पहिल्यांदा मूर्ती घेतल्यामुळे आपल्याला पुरुष सूक्त
16 वेळा म्हणायचा असतो आणि श्री सूक्त सुद्धा 16 वेळा म्हणायचं असतं. पण आता आपण एक एक वेळा म्हणून दाखवणार आहे आणि नंतर मूर्तीची स्थापना आपण करूया. श्री स्वामी समर्थ. आता पुरुष सूक्त तुम्हाला माहिती असावं की जी नित्य सेवा आहे, जी स्वामी केंद्रामध्ये आपल्याला जी पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये आरत्या, पूर्ण मंत्र, स्तोत्र सगळे आहेत नित्य सेवामध्ये. तर त्याच्यामध्ये पुरुष सूक्त संस्कृतमध्ये 117 या पेज नंबरवर दिले गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्त 117 पेज नंबरवर दिलेला आहे संस्कृतमध्ये, तुम्ही प्राकृतमध्ये म्हटलात तरी चालेल. आणि नंतर त्याच्या खाली फलश्रुती आहे, ते सुद्धा तुम्हाला म्हणायचे आहे. ते झाल्यानंतर श्री सूक्त 119 पेज नंबरवर आहे, ते सुद्धा तुम्हाला पूर्ण म्हणून फलश्रुती 120 नंबरची इथपर्यंतची म्हणजे 121 नंबर जी आहे पेज नंबर तिथपर्यंत आपल्याला श्री सूक्त सुद्धा म्हणायचं आहे. तर लक्षात घ्या, कोणतीही मूर्ती घेतल्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्त आणि श्री सूक्त सुद्धा 16 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला शक्य नसेल तर एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. अभिषेक करत असताना थोडं थोडं पाणी आपल्याला मूर्तीवर सोडायचं आहे आणि पुरुष सूक्त एका साईडला म्हणायचं आहे. तुम्हाला काही म्हणता येत नसेल तर तुम्ही फोनवर पुरुष सूक्त लावून देऊ शकता आणि श्री सूक्त सुद्धा लावून देऊ शकता. आणि फलश्रुती म्हणत असताना तुम्हाला हात जोडायचे. फलश्रुती तुम्ही शेवटी ज्यावेळेस मूर्ती ठेवलात इथं आसनावर त्यावेळेस फलश्रुती हात जोडून म्हणलात तरी चालेल. पुरुष सूक्त आणि श्री सूक्त एक लगोपाठ म्हणलात तरी चालेल. चला मग आपण म्हणून घेऊया. पुरुष पातोस विश्वभूताने त्रिपास्यते मृतदेवी त्रुपार्श्व उद्वैतुष्य पादोस्पेहा भवन पुन तो विश्वशौलुक्तामत शासनाश्रय अभि तस्सा दिज्वाला जायता विराजो अधिपुरुष स जातो अतिरिचित पश्चाद भूमी मरतो पुर यत पुरुषवेन हविषा देवा यदे मंत्रम वनंतो यस्य सिद्धाश दृश्य इदी शरद्ववी. हरि ओम हरिर्नवर्णा सुवर्ण जितस्त्राम चंद्रा हिरण्य लक्ष्मी जातवेदो माहं ताम आहं जातवेदो लक्ष्मी मणपगामी यस्य हिरण्यविंदे गामच पुरुषानाम अश्वपूर्वा रथमस्त्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी मुपहवे श्रीमा देवी जुततां कास्मोरिता हिरण्य प्राकार माद्रा ज्वलति तृप्ता तर्पन्ते पदस्थिता पद्मवना तामी होपहेम श्रियं चंद्रा प्रभसा यशसा ज्वलति श्रिय लोके देवजुष्टामोदरं त्वापद्माननेश्वरमे प्रद्या लक्ष्मी नशतात्पूर्णे आदित्यवर्ण त्रिपुसुधासो वनस्पति शुष्यतबिल्पतस्य फलानि तपसुनुदन्तु मायरत्तय माया लक्ष्मी उपेदु महादेव सुखं कीर्तिद्व मलिनासह पूर्वविष्टानि कीर्तिमृदि ददातु मे. श्रुती पासमला जष्टा अलक्ष्मीनाशयाहं अभूतिं समृद्धीचा सर्प निर्भूत मे गृहात गंधद्वारा दुषश्च निष्ठपुष्टा करिष्णीय ईश्वरी सर्वभूताना तामी होपयं श्रियं पणस काममाकुवाच सत्मेशी मही पशुनारूपमन्यसे मही श्री श्रेयतेश कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रिय वासमे कुल मात्रम पद्मालिनो आपसदंतु कृतज्ञानि कृचिद्वस्मे गृहेत नीच देवी माद्रम श्रिय वासमे कुल आद्राय कर्णयस्ति सुवर्णा हिममालिनी सुवा हिरण्य लक्ष्मी जातवेदो माहं ता आद्रा पुष्करी पुष्टि पिंडला पद्ममालिनी यस्या हिरण्य प्रभुतो गावद्वाश्व्यान विंदे पुरुषाहं सहिष्युती प्रेतो भूत्वा जुर्यत महं सुप्तपर्यदर्शवेत श्रीकाम सत्यते जपेत. श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे. एक लक्षात घ्या, एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा पुरुष सूक्त आणि एक वेळा श्री सूक्त अशा पद्धतीने म्हणा आणि मूर्तीचा अभिषेक करा आणि नंतर हात जोडून फलश्रुती अशा पद्धतीनेच करायचं आहे. जसं जमेल तसं. आणि नाही तुम्हाला काही जमत नाही तर श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. नंतर आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे स्वच्छ आणि त्या कपड्यानं ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. लक्षात घ्या, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पाण्यात म्हणजे खराब होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. एका छान कपड्यानं आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि लक्षात घ्या, आता जी खालचं जे पाणी अभिषेक केलेलं आहे त्याचं काय करायचं, त्या तीर्थाचं काय करायचं असाही खूप जणांचा प्रश्न असेल. तर तुमच्या घरात जेवढे जण आहेत तेवढे सदस्यांना ते पहिलं पाणी द्या आणि जे उरलेलं पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला घातलं तरी चालेल. पण एक लक्षात घ्या की कोणाच्या पायाखाली येऊ नये या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. दुसरं काही आपल्याला करायचं नाही. पण मूर्तीला स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यायचं आहे. आणि जी मी आता तुम्हाला दिसत आहे की चौरंगावर अक्षदाने स्वस्तिक काढलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला मूर्ती ठेवून द्यायची आहे.
नंतर आपल्याकडं जी चंदन आहे किंवा अष्टगंध आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ओला करायचा ते गंध आणि स्वामींना लावायचा आहे. नंतर तुम्ही दोन्ही साईडला पण असं हाताच्या ठिकाणी लावलात तरी चालेल. तुम्ही कोणतंही पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करू शकता. आणि सेवा करत असताना हो का स्वामी महाराज आपली साधी भोळी सेवा मान्य करून घेतात. आपण एवढं टेन्शन घ्यायचं नाही किंवा विचार करायचा नाही की स्वामी महाराज आपली सेवा कशी रुजू करून घेतील. स्वामी महाराज आपली कोणतीही साधी सेवा रुजू करून घेतात. यासाठी फक्त आपल्याला जशी जमेल तशी सेवा करायची. फक्त नामस्मरण करून सेवा करा, नामस्मरण करून हे करा, ओके करा. तर जसं आपल्याला जमेल तशी सेवा करायची असते स्वामी महाराजांची. स्वामी महाराजांना चंदन लावून घ्यायचा, अष्टगंध लावून घ्यायचा आणि जे फूल असेल ते फूल आपल्या स्वामी महाराजांना अर्पण करायचं. अशा पद्धतीनेच आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. आणि एक लक्षात घ्या, जे घरामध्ये बनवलं आहे ते एक तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणजे स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून. तर आता मी फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स, काजू बदाम ठेवलेले आहे आणि द्राक्षे ठेवलेले आहे. नंतर आपल्याला धूप ओवाळून घ्यायची आहे आणि दिवा ओवाळून घ्यायचा आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. साधी सेवा, साधी भोळी स्वामींची सेवा केली तरी फळ आपल्याला जेवढं देणार आहेत तेवढे स्वामी महाराज देणार आहेत. आपल्या घरामध्ये स्वामी महाराज आले म्हणल्यानंतर जशी सेवा आपण करतो तशी सेवा आपल्याला करायची आहे. खूप विचार आपल्याला करायचा नाहीये. नंतर दिवा असेल तर दिवा सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांवर ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला प्राण प्रतिष्ठा करायची आहे. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पाण्याचा तांब्या सुद्धा तिथं स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने प्राण प्रतिष्ठा करा. आणि तुम्हाला माहिती असावं की जे तुळशीचे पानं आहेत ते सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून स्वामी महाराजांच्या चरणापाशी अर्पण करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने स्वामींची प्राण प्रतिष्ठा घरामध्ये करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.